ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताकडून नागास्त्राचा वापर, पाकिस्तानमधल्या दहशतवादी तळांवर भारताचे हल्ले, नागास्त्र 1 या स्वदेशी आत्मघाती ड्रोनचा वापर. जम्मू काश्मीरमधल्या शाळा महाविद्यालयं 12 मेपर्यंत बंद राहणार. शाळा पुन्हा सुरू करण्याबाबत सोमवारी निर्णय घेतला जाणार असल्याची सूत्रांची माहिती. पालघरच्या किनारपट्टी भागामध्ये पोलिसांचा चोख बंदोबस्त, किनारपट्टीवर येणाऱ्या सर्व वाहनांची तपासणी. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, पालघर पोलिसांचं आवाहन. आज संध्याकाळी 5:30 वाजता परराष्ट्र मंत्रालयाची पुन्हा एकदा पत्रकार परिषद. परराष्ट्र मंत्रालयाच्या या पत्रकार परिषदेकडे संपूर्ण देशाचं लक्ष. पंढरपूरमध्ये पोलिसांचा बंदोबस्त वाढवला. भारत पाकिस्तान दरम्यान तणावाची परिस्थिती. पोलिसांकडून शहरात येणाऱ्या वाहनांची कसून तपासणी. अमरावतीमधल्या चांदूर बाजारमध्ये 100 बोगस दाखले असल्याचा भाजपचे नेते किरीट सोमय्यांचा दावा. अवैधपणे राहणाऱ्या बांगलादेशींवर गुन्हा दाखल करण्याची सोमय्यांची मागणी. रत्नागिरी आणि चिपळूणमध्ये अवकाळी पावसाची दमदार हजेरी. अचानक आलेल्या पावसामुळे इथलं जनजीवन विस्कळीत. बुलढाण्यातल्या जळगाव जामोदमध्ये भीषण अपघात. भरधाव वाहनाची दुचाकीला धडक. अपघातात दोघांचा मृत्यू, 2 जण गंभीर जखमी. आणि कल्याणमध्ये एका दुकानात अल्पवयीन मुलीला कोंडून तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीला. कल्याणच्या खडकपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतला प्रकार. आरोपी गणेश म्हात्रेला खडकपाडा पोलिसांनी केली अटक. 2 दिवसांची पोलीस कोठडी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.